स्वतः बरोबर शत्रूप्रमाणे वाग. तुम्ही तुमचा अनुभव घ्या ना. जगाला मान देत असताना तुम्ही तुमच्या शरीराबरोबर तुमच्याबरोबर वैराप्रमाणेच वागता. बरं, समोरचा माणूस अन्नच खातो, त्याला देखील घर आहे. मग काय मानतो आपण? हे नट आहेत, नटी आहेत, यांना जे आवाजवी मान देतो आपण, महत्व देतो त्यांना, त्याचं कारणच आहे आपण आपल्याला लहान समजतो म्हणून त्यांना मान देतो. बरं, त्यांना विचारा, तुमचे इतके चांगले वागतच नाहीत असं वाटतं का तुम्हाला? खाताना बघा तुम्ही किती कमी खातात, किती व्यायाम करतात, किती ते त्यांना स्वतःला मेंटेन ठेवतात. तुम्ही त्यांच्याकडे आकर्षित होता का? अनात्मस्तु शत्रुत्वे आत्मैव शत्रुवत वर्ते. जेवणाची किंमत किती असते हो? काही खाणार, तळलेले पदार्थ खा, काही खा, किती किंमत असते त्याची? अनमोल किमतीचं शरीर, त्याचा आकार बिघडत जातो तुमच्या वागण्यामुळं. तुम्ही तुमच्याबरोबर शत्रुवत वर्ते. म्हणून पहिला टप्पा आहे इंद्रिये, जे तुम्हाला विषयाच्या दारात उभे करतात. विषयाच्या, आणि या प्रकरणावर सकाळी सकाळी वारकरी संप्रदायात काकडा म्हणला जातो. आंधळा आणि पांगळा हे जे प्रकरण आहेत ते इंद्रिय ऐकत नाहीत आणि विषयाच्या दारात ओढून नेतात. हे सगळे अभंग याच आशयाचे आहेत. खेटिता कुंभ काठी खुंट दरडी न पाहे आधार नाही कोणी. किती किती ज्ञानी माणसं विषयाच्या दारात उभं राहतात. खूप सुंदर असं वर्णन आले बरं का 3ऱ्या अध्यायामध्ये. तर हे देवा ऐसे कैसे ज्ञानियाचे मती भ्रंशे. इंद्रिय काय करतात ते सांगतो. ज्ञानियाचे मती, मतीमध्ये मती शब्द एक वेगळ्या अर्थाने वापरलेला आहे बरं का. बुद्धी, प्रतिभा, मती हे सगळं वेगळ्या वेगळ्या अर्थाने शब्द वापरले जातात संस्कृतमध्ये. बुद्धी जी तत्काळ उत्तर देते तिला बुद्धी म्हणतात. नवीन नवीन कल्पना जिच्यामध्ये जन्माला येतात ती प्रतिभा असते. आणि भविष्यात किती धोके जन्माला येतात ती जी जाणते तिला मती म्हणतात. मती ही आगामी गोचरा, पुढचे धोके ज्याला कळतात तो मतिमान आहे. आणि पुढचे धोके ज्याला कळतात त्याची मती बिघडते. ज्ञानोबराय सांगतात, ज्ञानियाचे मती भ्रंशे मार्ग सांडोनी अनारसे चालत देखो. इंद्रिय त्याला देवाच्या दारापासून दुसरीकडे नेतात. आणि मनुष्य इंद्रियाच्या पाठीमागे जातो. शब्दाकडे लक्ष असू द्या. पाठीमागे जातो म्हणजे इंद्रिय पुढे आहेत आणि हा पाठीमागे जाणारा गुलाम आहे. ज्याचं ऐकतो, जरुरी नाही बरं का इंद्रियाचंच ऐकतो, ज्याचं ऐकतो, ज्या कुणाचं ऐकतो त्याचा तो गुलाम आहे. ज्याने त्याने आपापलं तपासून घ्या कोणाचं ऐकतो. आणि ऐकलं की गुलाम. त्याचं नाव आहे बद्धता, मुक्तता नाही, बद्धपणा आहे. मग पहिला टप्पा आहे की जिथं विषय माणसाला गुलाम करतात आणि नाईलाज होतो. तुम्ही शब्द कोणताही वापरा, नाईलाज वापरा, काही वापरा, पण तुम्ही तिथं गुलामच असता, त्याला काही पर्याय नाही. याच्याकरता महत्वाचा दृष्टांत दिला तुम्हाला मी, युधिष्ठिराचा. जुगार खेळत असताना भारताच्या राजाला कळत नाही मती ही आगामी नियंत्रित झाली नाही. आणि धृतराष्ट्राच्या बुद्धीनं धृतराष्ट्राला वनवासी केलं. समोरचा कितीही सांगू द्या, कितीही बोलू द्या, या असं आहे तसं आहे. बरेचसे पैलवान माणसं, शरीर सौष्ठव्य करणारी माणसं करोनाच्या काळामध्ये बेडर फिरले. ते आता कुठे फिरतात कुणालाच माहित नाही. ते अनुभव घेऊन पहा. जे घाबरले ते ज्ञानेश्वरीला आले, हरिपाठाला आले. हरिपाठी स्थिरावाला घाबर विषय आहेत. जर शासन सांगतं आपल्याला, माझं मी काही बाजू घेऊन बोलतो असं नाही, रोग हा रोग आहे, एक्सक्यूज चालत नाही तिथं. मी मोठा आहे चालत नाही. झाल्यानंतर झालेली लोक जेव्हा भेटतात तेव्हा सांगतात, शास्त्रीजी आम्ही प्रार्थना करतो तुम्हाला होऊ नये. म्हटलं लांबून करा, प्रार्थना देखील लांबून करा. अर्थ लक्षात ठेवा. आपण आपल्या चुकीच्या वागण्याने आपलं जीवन धोक्यात आणलं. जर साखर खाऊ नये हे माहिती आहे मधुमेह झालेल्या लोकाला, तो सगळं सोडतो तिच्याच मागे लागतो. चोरून का होईना खातो. तुम्ही तुमचा नाश करत आहात. तुम्ही तुमच्या इंद्रियाला, तुमच्या शरीराला तुम्ही बर्बाद करत आहात. आणि याचा एक सारांश तुम्हाला सांगतो. आतापर्यंत जे बोललेलं आहे खूप सुंदर वर्णन आलेलं आहे.
भगवंताने असे पहिले देवाच्या दारात उभं राहण्यापूर्वी 3 दार सांगितलेले आहेत. काम, क्रोध आणि लोभ. हे वेगळे वेगळे दरवाजे आहेत बरं का, एकत्र नाही येते. तुमच्या डोक्यात कल्पना असं वाटेल की तीन वेगळे वेगळे. जी माणसं कामी नाही आहेत ती लोभी आहेत, लोभाने पतन होतं. जी माणसं लोभी नाही आहेत कामाने पतन होतं. हे काही तुम्हाला कीर्तन प्रवचनात सांगण्यासारखं नाही आहेत. आणि जे दोन्ही नाही आहेत, कामी पण नाही आहेत लोभी पण नाही आहेत, नुसतं तोंडाने व्हायला जातात, ते क्रोधी म्हणतो आपण त्याला. कधी नीट बोललोच नाही क्रोध. आणि भगवंतानी वर्णन इतकं सुंदर केलेलं आहे. देवाच्या दारात उभं राहण्यापूर्वीचे दार, त्याच्यावर आपला विषय आहे. इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे. हे 3 काम, क्रोध, लोभ जोपर्यंत तुमच्या अंतःकरणात जिवंत आहेत, मेलेले नाहीत बरं का, जिवंत आहेत, तोपर्यंत भगवान श्रीकृष्ण म्हणतात, एखादी चांगली वस्तू मिळाली एखाद्याला, काम, क्रोध, लोभ जिवंत असताना हृदयामध्ये, माझ्या ऐकिव्यात नाही अजून. हे तिन्ही जीवी जव जागती, काम, क्रोध आणि लोभ जोपर्यंत तुमच्या अंतःकरणात जिवंत जागे आहेत तोपर्यंत जीवी जागती तववरी निकियाची प्राप्ती. निक शुद्ध, शुद्धत्वाची प्राप्ती, माझे कानही नायकती देव म्हणे. आणि इथेच पुढची ओवी इतकी सुंदर आहे. या 3 काम, क्रोध, लोभ या तिघाला सोडून जो उभा असतो त्याला उभा म्हणावा. काम, क्रोध, लोभ माझी झाडी देऊनी जो उभा. उभा शब्द लक्षात ठेवा, देवाचे द्वारी. उभा म्हणजे काय? काम, क्रोध, लोभ यामध्ये झाडी देऊनी जो उभा, तो देवाच्या दारात जाणारा असतो, तो आमच्या दारात नसतो. काम, क्रोध, लोभ. आणि जर आता आपण बारकाव्याने या जगाचा जर इतिहास पाहिला ना, सगळा इतिहास मानव सृष्टीचा या 3 शब्दातच आलेला आहे. काही कामामुळं बर्बाद झाले, काही लोभामुळं बर्बाद झाले आणि काही क्रोधामुळं बर्बाद झाले. चौथा दोषच नाही जगामध्ये. म्हणून उभं राहण्याच्या पूर्वी हे 3 दोष आहेत. आणि हे 3 दोष जाण्यासाठी या 3 दोषाबरोबर लढता येत नाही. हे जे सांगतात ना, त्याग करा, त्याग करा, त्याग जीवनामध्ये होत नाही. त्यागाला त्यागाची पद्धत आहे. एकदम जर कोणी म्हटलं ना त्याग करायचे नाही, तुम्ही उपवास करून पहा, त्या दिवशी जास्त भूक लागते. 14 दिवस माणसाला अन्नाची आठवण येत नाही, एकादशीलाच आठवण येते. एका दिवसाने. काम, क्रोध, लोभाचा स्वभाव आहे. त्याग करायचं म्हणलं अंगावर येतात ते. आमचे काही मित्र आहेत उत्तर प्रदेशामध्ये, संन्याशामध्ये कांदा लसूण खात नाहीत ते. कळलं तुम्हाला? संन्याशामध्ये कांदा लसूण, वारकऱ्यामध्ये चालतो बऱ्यापैकी. ज्यांना चालत नाही त्यांची गोष्ट सोडून द्या, ते चालतात हेच भरपूर आहे. आणि असे जे काही माझे जे जुने मित्र जेव्हा भगवानगडावर येतात तेव्हा त्यांना मी विचारतो, काय गुलाबजाम करू किंवा बासुंदी? नाही नाही, कांदा आणि लसूण. माझा मुद्दा आहे, कोंडलेलं आहे, दमन आहे, त्याग नाही आहे. दमन आहे, कोंडलेलं आहे, ते बाहेर निघतं. जिथं मोकळं करण्याची जागा मिळते, त्यांना माहिती आहे की शास्त्रीचे खातात, वारकऱ्यात चालतं, मग इथंही ते खातात. पण तिकडे गेल्यावर खात नाही. आठवण कशाची येते? मग ती काही वस्तू महाग आहे का? इंद्रियाचं सांगतोय तुम्हाला. काम, क्रोध आणि लोभ झाडी देवोनी जो उभा. उभा म्हणजे काय? झाडी. झाडून अंगाला काम, क्रोध चिटकलेले नाही पाहिजे. झाडी देवोनी जो उभा, तो खरा उभा आहे. तो तसा नसेल, तो जातच नाही, तो उभाच होत नाही तो. आणि एक शब्द तुकोबारायांचे आहेत, काम क्रोध हे केले घर रीते. तुकोबाराय म्हणतात, मी काही काम क्रोधाला सोडलं नाही, पण त्यांनीच मला सोडून दिलं. का? किंमत देत नाही.